चाकण MIDC मध्ये खड्ड्यांमुळे 2 तरुणांचा मृत्यू झालाय। खड्ड्यामध्ये दुचाकी घसरली आणि त्यांचा अपघात झाला। वारंवार अशा प्रकारचे हे अपघात होतात, त्यामुळे नागरिकांकडून आता प्रचंड संताप व्यक्त होतोय। चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे आणखी 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय। तळेगाव चाकण महामार्गावर खराबवाडी इथं खड्ड्यामध्ये दुचाकी घसरून हा अपघात झाला। या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय। वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे चाकण परिसरातल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिक प्रचंड संताप व्यक्त करू लागले। आणि या संदर्भात आणखी माहिती देतात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे। आपण थेट जाऊया हेमंतकडे। हेमंत, पुन्हा एकदा चाकणच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय। यामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय। काय नेमकी सगळी घटना घडली? नागरिक प्रचंड संताप व्यक्त करतात। नक्कीच पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरावस्था खरंतर नागरिकांच्या जीवावरती आता बेतत आहे। गेले अनेक दिवसापासून आपण जर विचार केला तर चाकणच्या औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे खड्डे बुजवावे यासाठी स्थानिक नागरिक असतील, कंपनी जे काही कामगार असतील ते वारंवार आवाज उठवत आहेत। मात्र याच जीवघेण्या खड्ड्यांमुळे रात्री या ठिकाणी भीषण अपघात झाला असून 2 जणांचा यामध्ये जीव गेलेला आहे। प्रामुख्याने जर विचार केला तर चाकण तळेगाव महामार्गावरील खराबवाडी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। गेली वर्षभरात तब्बल 399 पेक्षा जास्त व्यक्तींचा या परिसरात रोड अपघातात मृत्यू झालेला आहे। त्यामुळे वारंवार या चाकणच्या रस्त्यांची दुरावस्था आणि या खड्ड्यांचा आणि येथील वाहतूक कोंडीचा विषय गेली काही दिवसापासून चर्चेचा विषय बनलेला आहे। आणि या ठिकाणच्या दुरावस्था आणि पायाभूत सुविधा मिळत नसल्याने चाकण औद्योगिक वसाहतीतनं 20 कंपन्या बाहेर जाणार असल्याचं कंपनी प्रशासनाने जाहीर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा रात्री उशिरा या परिसरात झालेला भीषण अपघात, त्यामुळे या रस्त्यांच्या दुरावस्थेचा पुन्हा एकदा प्रश्न खरंतर ऐरणीवरती आलेला आहे। त्यामुळे या रस्त्यांच्या जे काही खड्डे आहेत ते कधी बुजवले जाणार हा प्रामुख्याने चर्चेचा विषय सध्या ठरलेला आहे। खरे, धन्यवाद हेमंत दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।